हाय हॅलो नमस्कार, मी गौरी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घरच्या प्रत्येकासाठी उपयोगाला येणारा एकदम 100% रामबाण आणि अतिशय गुणकारी असा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा मला जास्त खूप फायदा झालेला आहे आणि त्याचबरोबर माझ्यासोबतच माझ्या घरातल्या इतर व्यक्तींना सुद्धा त्याचा भरपूर जास्त फायदा झालेला आहे आणि तीच होम रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, गृहिणींना दिवसभर घरामध्ये भरपूर जास्त कामं असतात आणि त्यामुळे पाय दुखणं ही समस्या भरपूर जास्त प्रमाणात गृहिणींना आढळते। आता गृहिणींना ती समस्या तर रेग्युलर आढळते, कारण भरपूर सगळी कामं उभं राहूनच करावी लागतात। तसंच पुरुषांमध्ये सुद्धा, मुलांमध्ये सुद्धा ती समस्या भरपूर जास्त प्रमाणात वाढलेली आहे। आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर जास्त मुलं दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात, खेळत असतात आणि त्याच्यामुळे रेग्युलर त्यांना इतकी पळायची, धावायची, खेळायची सवय नसते आणि मग अचानक पाय दुखायला लागतात। अशा वेळी त्यांना आपण कुठलं तरी क्रीम लावतो, कुठली तरी तेल लावतो, त्याचा कदाचित फायदा होतो किंवा कदाचित फायदासुद्धा होत नाही। तसंच आपल्यासुद्धा पायांना भरपूर जास्त प्रमाणात त्रास होतो। दिवसभर आपण कितीही कामं केली तर आपले पाय थकलेले असतात आणि संध्याकाळी जेव्हा आपल्याला सगळी कामं आवरल्यानंतर आपण निवांत झोपायला जातो, त्याच्या अगोदरच थोडीशी आपल्याला पायदुखी सुरू होते आणि कधीकधी तर आपल्याला झोपसुद्धा लागत नाही, इतका पायांमधून ठणक येतो। पाय अगदी चुरचुरू लागतात, अगदी जळजळ झाल्यासारखी वाटते आणि भरपूर जास्त प्रमाणात पायाच्या मांड्या, पोटऱ्या आणि पायाचे तळवे दुखायला लागतात। ही समस्या सुरुवातीला अगदी नॉर्मल वाटते आणि त्यानंतर हळूहळू ती जास्तीत जास्त प्रमाणात वाढायला लागते। बरंच सगळे कामं आवरली, सगळं काही झालं तरी आपलं ती पायदुखी काही कमी होत नाही। आपण तात्पुरते इलाज करतो, छोट्या मोठ्या गोळ्या खातो, कुठल्या क्रीम लावतो, तेल लावतो, पण त्याचा तितका इफेक्ट होत नाही। मला सुद्धा सुरुवातीपासून थोडाफार पायदुखीचा त्रास होता। मी तो हळूहळू कमी होईल किंवा आज झाला आहे, उद्या होईल, थोडंसं चालणं जास्त झालं आहे म्हणून त्रास झाला आहे, अशा पद्धतीनं इग्नोर केला। पण रिसेंटली जेव्हा मला 2-2 तासभर बाळाला घेऊन बसायला लागलं मांडीवर, तेव्हा प्रचंड जास्त प्रमाणात मला तो पायदुखीचा त्रास जाणवायला लागला आणि त्याचसाठी मी 1-2 उपायसुद्धा केले। त्याच्यामध्ये मला जास्त रिझल्ट आले नाही। मग मी तेल वापरून बघितलं, तेही जास्त इफेक्टिव्ह झालं नाही। मग मी डॉक्टरांच्याकडून क्रीम आणली, तीसुद्धा तितकी जास्त इफेक्टिव्ह झाली नाही आणि मग असंच बोलता बोलता माझ्या बिल्डिंगमधल्या आजींना मी हा प्रॉब्लेम सांगितला की माझे खूप जास्त प्रमाणात पाय दुखतात आणि क्रीम आणून झालं, सगळं झालं, गोळ्या जास्त काही खाऊ शकत नाही, तर अशा वेळी काय करायला पाहिजे? तर अशा वेळी ना, आपली जुनी जी माणसं असतात ना, त्यांचे घरगुती रामबाण उपाय जे असतात ना, ते खरोखर खूप कमाल असतात। त्या आजींनी मला अगदी झटपट होणारा, खूप साधा सोप्पा, कुठेही जास्त तामझाम करायचं नाही आहे, कुठल्याही जास्त वस्तू वापरायच्या नाहीत आणि एकदम साधा सोप्पा, सरळ, सुटसुटीत पण तितकाच इफेक्टिव्ह असा उपाय सांगितला। सुरुवातीला माझा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही, पण त्यांनी सांगितलं की मी सांगते म्हणून एकदा करून बघ आणि त्याचा इफेक्ट मला 2 ते 3 दिवसानंतर सांग। तुला कंटिन्यूस जर जास्त पायदुखी असेल, जास्त पायांचे गोळे दुखत असतील, मांड्या जास्त दुखत असतील, तर कंटिन्यूस 2 ते 3 दिवस तू हा उपाय कर किंवा एकदा जरी तू केलास तरी तुला भरपूर जास्त प्रमाणात रिलीफ वाटेल। त्याच्यामुळे सुरुवातीला माझा अजिबात विश्वास बसला नाही, पण म्हटलं एवढं सगळं केलं तर ही गोष्टसुद्धा करून बघूया, म्हणून मी तो उपाय केला आणि लिटरली सांगते, तो उपाय केल्यानंतर त्याच दिवशी एक अर्ध्या तासानंतर मला इतका त्याचा छान बेनिफिट आला, मला इतकं रिलीफ वाटलं आणि इतकं मला रिलॅक्स वाटलं। कारण दररोज मला असं वाटायचं की कुणीतरी माझे पाय दाबून द्यावेत, कुणीतरी मला म्हणावं की मी पायांना तेल लावून देतो, पायांची मसाज करतो, पण प्रत्येक वेळी आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतीलच असं नाही। पुरुषांना एक वेळ आपण आपल्या पद्धतीनं थोडासा कामातून वेळात वेळ काढून पाय वगैरे दाबून देऊ शकतो, पण महिलांसाठी हे कधीही शक्य होत नाही जास्तीत जास्त, आणि रोज कोण इतका वेळ काढणार आणि माझे पाय दाबून देणार? तर त्यासाठी मी हा उपाय केला आणि मला भरपूर जास्त आराम पडला। रिसेंटली माझ्या मुलाला सुद्धा भरपूर जास्त प्रमाणात खेळणं अचानक झालं, त्याच्यामुळे खूप जास्त पायामध्ये क्रॅम्प्स यायला लागले होते, मांड्या दुखायला लागल्या होत्या, पाय दुखायला लागले होते, जेणेकरून बसताना उठताना सुद्धा खूप जास्त त्रास होत होता। त्यालासुद्धा मी लगेच हा उपाय केला नाही, तर त्यासाठी मी खूप सारे तेल लावले, त्याच्यानंतर क्रीम लावले, बर्फानं शेकलं, गरम कपडा वगैरे गरम करून विटकरीनं वगैरे जे घरगुती उपाय असतात ते केले, कशानेही फरक पडला नाही। म्हणून शेवटचा उपाय म्हणून मी त्यालासुद्धा तो उपाय करून बघितला आणि सुरुवातीला त्याचाही विश्वास नव्हता, कारण जेव्हा मी हा उपाय केला तेव्हा सुरुवातीला घरातले सगळेच जण मला हसले होते की या छोट्याशा गोष्टीनं काही इतका मोठी पायदुखी जी आहे ती कमी होणार आहे का? पण ती झाली आणि त्यालासुद्धा तितकाच छान आणि इफेक्टिव्ह रिझल्ट मिळाला आणि म्हणूनच हा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर चला पटकन आपण कुठलं साहित्य आणि कशा पद्धतीनं ती प्रोसेस करायची ती पटकन बघून घेऊया। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। ज्या स्टेप मी तुम्हाला सांगते आहे त्या स्टेप तशा पद्धतीनं फॉलो करा। अगदी साध्या सोप्या स्टेप आहेत, पण कुठलीही स्टेप मिस करू नका आणि रिझल्ट नक्की तुम्हाला मिळणार आहे। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा।
तर या रामबाण घरगुती उपायासाठी आपल्या घरातल्या फक्त 2 ते 3च गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मीठ. आता इथं मीठ जे आहे ते खडं मीठ, जाडं मीठ घ्यायचं आहे. आपलं जे रेग्युलरचं आपण मीठ वापरतो टेबल सॉल्ट, तर तो टेबल सॉल्ट न घेता हे जाडं मीठ जे आहे, खडं मीठ आहे. तर हे मीठ आपल्यासाठी घ्यायचं आहे या उपायासाठी. याचा भरपूर जास्त फायदा होतो आणि मिठामध्ये ना निगेटिव्हिटी पूर्ण खेचून घेण्याचं किंवा वेदना कमी करण्याची जी शक्ती आहे ती मिठामध्ये असते. त्यामुळे साधारणतः एक मोठा चमचा जो आहे तो मीठ घेतलेला आहे, खडं मीठ. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आहे कापूर. आता हा जो आहे तो कापूर जो आहे तो कापराच्या वड्या येतात, भीमसेनी कापूर आहे. तर तो कापूर आपण आपल्या देवपूजेसाठी वगैरे वापरतो. तर तोच कापूर आज आपण आपल्या या पायांचं दुखणं कमी करण्यासाठी वापरणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा भीमसेनी कापूर मिळतो किंवा तुमच्याकडे जर साधा कापराच्या वड्या असतील तर तो कापूर जरी तुम्ही वापरला तरी चालेल. आता माझ्याकडे हा कापूर शिल्लक होता म्हणून मी याच्यातलाच एक तुकडा जो आहे तर तो या उपायासाठी घेतलेला आहे. आता हा जो कापूर आपण घेतलेला आहे तर या कापराची जी वडी आहे तर ती वडी आपण ॲक्च्युली डायरेक्टली अशी पाण्यामध्ये न टाकता ही जी कापराची वडी आहे तर ती व्यवस्थित क्रश करून आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आता हा भीमसेनी कापूर आहे त्याच्यामुळे हातानं सुद्धा तो बारीक होतो. जर नसेल होत ना तर तुम्ही थोडंसं खलबत्त्यामध्ये वगैरे किंवा लाटण्याने वगैरे टेचून व्यवस्थित अशा पद्धतीनं जो कापूर घेतला आहे त्याची पूड करून घ्यायची आहे. तर इथं मी ही जी छोटी वडी घेतली होती त्याच्या अशा पद्धतीनं हाताच्या मदतीनंच बारीक पूड करून घेतलेली आहे, जेणेकरून याचा इफेक्ट चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं ही कापराची जी वडी होती त्याची पूड मी तयार केलेली आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही वापरू शकता, ते म्हणजे लिंबू. आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी या 2च गोष्टी सध्या वापरलेल्या आहेत. लिंबूसुद्धा यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. आता आपल्याला करायचं आहे ते म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे. कोमट म्हणजे तुम्हाला जितकं गरम किंवा कोमट पाणी सोसवेल तितकं कोमट किंवा गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाण्यामुळे आपलं जे दुखणं आहे त्याला शेक मिळतो आणि बऱ्यापैकी ते कमी होण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे इथं आपण तुम्हाला कोमट किंवा गरम पाणी घ्यायचं आहे. तर मी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे, साधारण खूप जास्त गरमसुद्धा घेतलं नाही, जेणेकरून आपल्याला पायांना हाताला वगैरे चटका बसू शकतो. तर या गरम पाण्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर ही कापराची तयार केलेली जी पूड आहे तीसुद्धा याच्यामध्ये टाकायची. तुमच्याकडे लिंबू असेल तर अर्ध लिंबूसुद्धा तुम्ही याच्यामध्ये पिळून घ्यायचे. हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला अशा पद्धतीनं पाय त्याच्यामध्ये बुडवून व्यवस्थित रिलॅक्स बसायचं आहे. आता पाण्याची क्वांटिटी तुम्ही जास्तही घेऊ शकता, बादलीमध्ये, छोट्याशा टोपामध्ये वगैरे. तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीनं पाण्याची क्वांटिटी तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये ना पाय बुडवून अशा पद्धतीनं एकदम रिलॅक्स बसायचं आहे, जेणेकरून काय होतं की हे सगळे घटक आपण या कोमट पाण्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्या पायांमधलं जे दुखणं आहेत किंवा शरीराच्या ज्या नसा आहेत तर त्या मोकळ्या होण्यासाठी खूप जास्त मदत होते. सुरुवातीलाच पहिल्यांदा तुम्ही जेव्हा कराल तर तेव्हा सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पायाला झिंझिण्या आल्यासारखं किंवा करंट लागल्यासारखा थोडासा जाणवेल. तर हीच प्रोसेस असते ज्याच्यामुळे आपलं जे दुखणं आहे ते कमी होण्यासाठी मदत होते. सुरुवातीला आपल्याला थोडासा चटकाही बसेल, त्यामुळे पाण्याची जी टेम्परेचर आहे किंवा पाण्याचा जो उष्णपणा वगैरे आहे तर तो चेक करूनच त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये पाय घालायचे आहेत आपण. त्यानंतर तुम्हाला हात वगैरे अशा पद्धतीनं गरम पाण्यामध्ये थोडंसं त्याला शेक बसेल अशा पद्धतीनं 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं बसायचं आहे. तर अशा पद्धतीनं पाणी एकदम कोमट होईपर्यंत, नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला पाय त्याच्यामध्ये बुडवून बसायचं आहे. आता माझी ही होम रेमेडी करून झालेली आहे. खूप छान रिलॅक्स आणि खूप छान कम्फर्टेबल वाटतंय. तर तुम्ही सुद्धा हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा, जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही आठवड्यातून 2दा सुद्धा करू शकता. किंवा अगदीच काही त्रास होत नाही पण दिवसभर आपल्याला भरपूर सगळी कामं होतात आणि रिलॅक्स होण्यासाठी महिन्याभरातून एकदा आपण हा उपाय नक्की करू शकतो. त्याचे भरपूर जास्त बेनिफिट आपल्याला मिळणार आहेत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.